भाकरीसोबत खायला मस्त चवदार आणि पौष्टिक आंबाडीची भाजी बनवायची आहे. मग ही सोपी रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा. ग्लासभर पाणी उकळवत ठेवलं आहे. चांगली उकळी आली की स्वच्छ धुवून कापून घेतलेली आंबाडीची भाजी घालायची. चांगली शिजली आहे. भाजीमधलं एक्स्ट्रा पाणी बाजूला काढायचं आणि भाजी हलक्या हाताने घोटून घ्यायची. कढईतले तेल तापले की जिरं घालायचं. जिरं तडतडलं की जाडसर वाटून घेतलेला 8-10 पाकळ्या लसूण आणि 2 हिरवी मिरची, आता एक बारीक कापलेला कांदा घालायचा. चवीनुसार मीठ. कांदा चांगला भाजून घ्यायचा. 2 ते 3 चमचे भिजवलेली चणा डाळ घालायची. डाळ मी अर्ध्या तासापूर्वी भिजत घातली होती. थोडीशी हळद घालून परतून घ्यायचं. आता घोटून घेतलेली आंबाडीची भाजी घालायची. चांगलं मिक्स करून घ्यायचं. वरून भाजीतलं काढलेलं पाणी घालायचं. भाजीला आंबटपणा जास्त असतो, त्यामुळे तुम्हाला भाजी जास्त आंबट आवडत नसेल तर तुम्ही साधं पाणी घाला. भाजीतलं हे काढलेलं पाणी आहे ते घालू नका. परत एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं. झाकण ठेवून 5 ते 10 मिनिटे चांगलं शिजवून घ्यायचं. मध्ये 1-2 वेळा भाजी हलवायची आहे. झणझणीत चविष्ट आंबाडीची भाजी तयार आहे. गरमागरम भाकरीसोबत सर्व करा. आंबाडीची भाजी बघून तुम्हाला तुमच्या आजीची आठवण झाली की नाही, कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया लवकरच. तोपर्यंत काळजी घ्या. घरच्यांसोबत स्वतःचीही.